नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे मस्त पैकी तुरीची डाळीची आमटी, ते पण आमचे शेतातली. हे बघा, मस्त पैकी मी डाळ शिजवलेली आहे कुकर मध्ये आणि पॉलिश डाळ आहे, एक नंबर प्युअर. आणि ह्याच्यामध्ये मी थोडीच मूग डाळ पण टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये शिजवताना मी काय थोडंच किंचित हळद आणि तेल मिक्स केलं, जेणेकरून मस्त पैकी शिजवून गिर होते. तर आता आपण बघूया काय काय साहित्य. इथं कांदा आहे, टोमॅटो आहे, इथं मी थोडं लसूण पण घेतलं आहे, हे बघू शकता, आणि कोथिंबीर आहे. चला आता आपण सुरुवात करूया. मी ऑलरेडी इथं गॅस पण चालू केलंय किंचित एकदम बारीक आचमध्ये, आणि हे तापते आपली. चला आता आपण सुरुवात करूया कांद्या कापण्यापासून. आता मी कांदा कापून घेते. मस्त पैकी बारीक बारीक कांदा कापून घेते. कापून मस्त पैकी आता झालेला आहे. आता आपण टोमॅटो चिरून घेऊया. अर्धाच घेते. बारीक बारीक चिरून घेते. चला तर आता कढई आपली मस्त पैकी आता गरम झाली आहे. चला तर आता आपण तेल टाकून घेऊया. बघा, 3च पळ्या टाकते. तेल आता टाकून झालेलं आहे. आता आपण हे 2-4 लसणाच्या कळ्या आहेत, ते आता मी ठेचून घेते. आता मी गॅस जरा फास्ट करते. आता मी जरा मोहरी टाकून घेते. आता फोडणी द्यायला सुरू करते. बघा, मस्त पैकी मोहरी टाकते. मोहरी टाकून झाले. मोहरी मस्त पैकी तडतड आता मस्त पैकी भाजलेला आहे. आता आपण कांदा कापून घेतलेला आहे, ते टाकून देऊया. चांगला आपण मस्त पैकी कांदा भाजून घेऊया. चला, लागलीच आपण आता हळद टाकून देऊया, जेणेकरून आपला कांदा मस्तपैकी भाजला जाईल. चला तर आता आपण लसूण टाकून देऊया. मस्त पैकी लसणाचा एक नंबर घमघमाट वास सुटला आहे. चला तर लागलीच आता आपण टोमॅटो पण मस्त पैकी टाकून देऊया. चांगला आता एकजीव करून घेऊया. चांगले टोमॅटो विरघळले की मस्त चव लागते आमटीला. हे बघा, मस्त पैकी आता गिर होतोय आपला टोमॅटो, कांदा, लसूण आणि मोहरी. चला आता आपण तिखट मसाला टाकून देऊया. आपला घरचा मसाला आहे, हे बघा. आणि थोडस अजून हे आपला कांदा लसूण मसाला, आणि चिमटभर आपली हिंग थोडीशी टाकते. आता एकजीव करून घेऊया. मस्तच आपला घमघमाट एक नंबर वास सुटला आहे. मस्त. आता आपण लागलेत आता शिजवलेली डाळ आहे, आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया. हे बघा, नकभर आता जरा पाणी खंगळून टाकून देऊया. थोडंसंच टाकते, जास्त नाही. लागलीच आता आपण मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकते. चला तर आपण आता उकळी येण्यासाठी मस्तपैकी जरा झाकून ठेवूया 5-10 मिनिटासाठी, जास्त नाही. आणि तोपर्यंत मी आता कोथिंबीर कापून घेते, त्याच्यामध्ये मस्त
चवीन चव येते. चला हे बघा बारीक चिरून घेते. मस्त पैकी आता आपल्या उकळी आली आहे डाळीला. हे बघा हा मस्तच आपला आहे. मस्तच वाट सुटलाय. आता मी गॅस बंद करते. हे बघा मस्त गावाकडची डाळ आहे. एकदम प्युअर डाळ बघू शकता तुम्ही. आता मी याच्यामध्ये काढून घेते. मस्त आमटी झालेली आहे. आणि लागलीच मी कोथिंबीर कापलेली ती पण आता टाकून देते. हे बघा एक नंबर. हे बघा मित्रांनो छान डाळ झालेली आहे. तुम्हाला ही आमटी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आता मी इथंच व्हिडिओ थांबवते. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.